की शान है, महिलाओं के सम्मान में, एबीवीपी मैदान में, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, महिलाओं के सम्मान में, एबीवीपी मैदान में, महिलाओं के सम्मान में, एबीवीपी मैदान में, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आज जर तसं बघितलं तर शिवाजी महाराजांचा काळ आपण बघितला तर अशा प्रकारचा जो पण व्यक्ती हिंमत करायचा त्याचा चौरंग करण्याची प्रथा होती. पण आज जर आपण बघितलं तर मालेगावचं प्रकरण असेल किंवा पुण्यामध्येच मागे झालेलं स्वारगेटचं प्रकरण असेल तर हे जे आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये फक्त काय होतं की काही दिवस मोर्चा होतो, निषेध होतो, परंतु यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जात नाही. आज आपण फक्त इथं येऊन निषेध करू शकतो किंवा बाकी सगळ्या संघटना संस्था करतायत, पण त्या मुलीच्या वडिलांना किंवा तिच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. एक 65 वर्षाचा नराधम येतो, मुलीला तिथून घेऊन जातो, गोठ्यात जातो म्हणून, त्यानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या करतो. त्याच्या आधीसुद्धा असे प्रकार झालेले आहेत. 2 वेळा त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले असताना सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली गेलेली नाही आहे. हे जे सगळं म्हणणं आहे त्याच्याच जे कुटुंबियांकडून आपल्याला म्हणजे लक्षात आलं होतं आधी, तरीसुद्धा त्याला मोकळीक देण्यात आली, त्यामुळेच हा प्रकार कुठेतरी घडला. हे न्यायव्यवस्थेचं अपयश मी असं म्हणेल. आणि अजूनसुद्धा जर समजा काही त्याच्यावर कारवाई करायला जमत नसेल, मी तर म्हणजे त्याला फाशी न देता त्याला सगळ्यांच्या हवाली करून त्याचासुद्धा तो त्याच लायकीचा आहे की त्याला त्या मुलीला जशी त्याने तिची निर्गुण हत्या केली दगडाने ठेचून, त्या माणसाची सुद्धा तशीच निर्गुण हत्या केली पाहिजे. तेव्हाच त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळेल, कारण त्याला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे असं मला वाटतं. अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे. या महाराष्ट्रामध्ये वारंवार किती वेळा आम्ही आता आमच्या माता भगिनींवरचे अत्याचार सहन करणार आहोत. याआधी म्हाळुंगेमधला प्रकार आपण बघितला, मालेगावमधला प्रकार आपण बघितला. वारंवार अशा घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेवरचा प्रश्न हा या जनतेमधला वाढत जाईल. शिवशाहीच्या गप्पा मारणारे महाराष्ट्र शासनातले मंत्री अधिकारी, शिवशाही आणण्याचा दावा करणारे गृहमंत्री अशा घटनांवरती आज गप्प बसलेले आहेत. त्या ठिकाणी आपण बघतोय SITची स्थापना झालेली आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालणार असं सांगण्यात येत आहे. परंतु याआधी देखील अशा घटना झाल्या, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या दाखल देखील झाल्या, परंतु त्याचं पुढे काय झालं. त्यामुळे आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आता सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही निषेध करतोय. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हात पाय तोडून चौरंग बनवण्याची प्रथा जी होती, ज्यांनी महिला अत्याचार केले त्याचा चौरंग बनवण्याची जी प्रथा होती, कदाचित ती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणावी लागेल की काय, कदाचित ती पुन्हा या देशामध्ये आणावी लागेल की काय, अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे, विनंती आहे की या बलात्काराला लवकरात लवकर फाशी द्या, अन्यथा त्या पीडितेला न्याय मिळणार नाही. अन्यथा कायदा सुव्यवस्थेवरचा, तुमच्यावरचा, शासनावरचा विश्वास हा लोकांचा उठून जाईल आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की शिवशाही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणण्याची खरंच गरज आहे. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे. चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे.